वाव, काय फिलिंग आहे साडीचं. काठपदर जरा मोठा आहे ना. मला नाही आवडत. मला अशा छोट्या काठपदराच्या अशा बारीक बारीक बुट्ट्या असलेल्या साड्या खूप आवडतात. मन परत असं शोधायला लागतं आपल्याला आवडता रंग, आणि तेवढ्यात लक्षात येतं शेजारी बसलेल्या बाईच्या मांडीवर असलेल्या साडीवर. काय सुंदर साडी आहे. पण तिने ऑलरेडी ती सिलेक्ट केलेली असते. मन ना एकदम खट्टू होऊन जातं की आपल्याच बाबतीत असं का होतं. मग पुन्हा शोधत असताना तेवढ्यात त्या बाईला ती साडी आवडेनाशी होते आणि आपण असं पटकन घेतो. काय सुंदर साडी आहे. बापरे, काय फिलिंग आहे साडीचं. 4500 बाई, खूप महाग आहे. ठीक आहे, काही हरकत नाही म्हणून असं 3-4 साड्या अशा पटकन अंगाला लावून बघतो, आरशात बघतो. बाई छान दिसते का. शेजारी उभ्या असलेल्या नवऱ्याला विचारतो, काय हो, ही बरी आहे का, ही बरी आहे. तू कोणती हो म्हणाला तरी घेतो ती जी मनात एकदम घट्ट भरलेली असते. मग असं पटकन शोरूमच्या बाहेर जातो, सूर्याच्या प्रकाशात बघतो, हाच रंग आहे ना की लाईटमध्ये आधी वेगळा वाटत होता, नाही तोच रंग आहे. मग पटकन असं मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करतोय, काय गं ही बरी आहे ना की ही बरी आहे. एवढं सगळं सागर संगीत झाल्यानंतर आम्ही साडी खरेदी करतो. हॅलो प्रसादोक सर. हां, गुड मॉर्निंग. हो, मी मेल केला सर. हो, प्रोजेक्ट रिपोर्ट मेल केला. हो, रात्रभर जागून मी सकाळी उठून केला आहे. रात्रभर जागून सकाळी खुर्चीतून उठून मी केला आहे मेल. हो. हां. हो सर, मी झोपलोसुद्धा नाही रात्रभर. हो, येस, थँक्यू. माझे बाबा नेहमी म्हणायचे. ओके, सॉरी सर. सर, परवा मग आपण भेटूया. आज तसा हेच आहे, उद्या भेटूया. मंडे आहे ना उद्या. आज जरा रविवार. हो. तुम्ही नाही आहात? अच्छा, तुमच्या मुलाचं लग्न आहे. येस. सर, मला बोलवा ना लग्नाला. प्लीज सर, मला बोलवा ना सर. सर, मी सकाळी 6 वाजल्यापासून मदतीला येतो ना सर. प्लीज सर, मी सर बर्फाची लादी बिदी मस्त नेतो सर डोक्यावर. सर, मी करेन ना सर. प्लीज बोलवा ना सर. हां, असं नाही का. प्लीज सर. सर, मी मट्टा मस्त म्हणू शकतो सर पंक्तीत. हो सर. हो, लाडू बिडू वळवू शकतो. होय. हो सर, पत्रिका सुद्धा देऊ शकतो. माझी बाईक आहे. कुठे जायचं आहे? नेपाळ. नाही सर, नेपाळला बाईकनी जमणार नाही. पण तुम्ही येण्याजाण्याचा खर्च करा माझा. आणि सर, हॅलो, कट केलं. चला, मेल झाला, प्रोजेक्ट झाला, लाचारी सुद्धा करून झाली. आता आज आराम बाबा. आज रविवार आहे, संध्याकाळी मॅच सुद्धा आहे बाबा. आमिर या. अरे बापरे, ते फायनल त्याला रिपोर्ट द्यायचा होता. ऐका ना. ओ माय गॉड, हे बाबा हे ब्लॅकआउट. अरे बापरे. अरे बने यार, वेडी आहेस का तू? ऐका ना. हा. आज काय प्लॅनिंग आहे? घरीच आहात ना? का बने का? शॉपिंगला जाऊया. नको बने, शॉपिंगला नको बने. मी रात्रभर ऐका. प्लीज नको, please, एक साडी विकत घ्यायची प्लीज. म्हणे नको, ह्या साड्या खूप झाल्यात म्हणे. प्लीज एक 50-60 साड्या तुझ्या कपाटात. एवढ्या साड्या गरजेच्याच नसतात आपल्याला. तू बघ ना, मोज ना आज जाऊन यार. एवढ्या साड्या कुणाला हव्या असतात मला सांग बघू. तू आत्ता बाहेर पाठी लावलीस ना, 80% ऑफ सेल. 3 दिवस लागतील सगळा स्टॉक संपायला. एवढ्या साड्या आहेत तुझ्याकडे. अगं खरंच सांगतो मी तुला, खरंच गरजेच्या आहेत का मला सांग बघू. तू एक साडी घेतली. नाही ग, नको घ्या. अनावश्यक गोष्टी आहेत रे साड्या बेड्या. खरंच सांगतो मी तुला. आणि एवढ्या साड्या वापरतेस का तू मला सांग? किती साड्या? 60 साड्या. आणि 365 दिवस हा गाऊन घालतेस तू. हळदीच्या डाग लागलेला. अंडी आणायची हाच गाऊन गेली पुढे. दळण आणायचे हाच गाऊन घालून जातेस. नको ग. आणि मग 3-4 ड्रेस आहेत तुझे, त्याच्यावर सुद्धा ओढणी फक्त बदलत असतेस. आधी पिवळी, मग पांढरी, मग काळी. कशाला पाहिजेत ते? नको ग, एवढी गरजेची नसतात साड्या. खरंच सांगतो. आज सगळी ना गर्दी झालेली आहे साड्यांची. आपल्याला खरंच लागतात का एवढ्या साड्या? बरं, तुला 5 वारी नाही पुरत, मावत नाहीच ना तू त्यात. किमान 16 वारी तुला लागणार. गेल्या वेळेला तुला माहिती ना, 4 शिट्ट्या झाल्या कुकरच्या, तरी सुद्धा तुझी घडी घालून होत नव्हती. एवढी मोठी साडी आहे. हो की नाही? मला खरं सांग. मग एवढ्या गरजेचं नसतात ग. हे बा, आपल्याला गरजेच्या आहेत ते आपण आणायच्या वस्तू. बाकी सगळं अनावश्यक आहेत. अडगळ असते सगळी साड्यांची. तुम्हाला बायकांना ना साड्या आणा, साड्या पाहिजेत यात खूप उत्साह असतो. त्यातला 1% उत्साह जरी ना, आता ह्या साड्या वापरूया कधी, याच्यात जर लावलात ना,
तर तुमचं अजून सुखकर होईल जीवन. खरं सांगतो मी तुला, सगळी अडगळ असते, गरज नाही त्याची. आपण काय माहिती ना, आपण वस्तू आपल्याला पाहिजे तेवढ्या आपण घ्यायच्या नसतात, गरजेच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या असतात म्हणे. कळलं का? आई माझी नेहमी तेच म्हणायची, मोजक्या वस्तू घ्यायच्या, सुटसुटीत संसार करायचा. दुसरं आपल्यात काय असतं मला सांग? हे असतं. पंखा पडला, पंखा पडला बरे, पंखा पडला. हे काय केलंस म्हणे? हे काय केलंस म्हणे? हे काय साड्या कशाला आणल्यास इकडे? या साड्या आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. अगं वने, असं काय करतेस? या साड्या या क्षणाला आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. का पण? माझ्या साड्या अडगळ आहेत ना? अगं वने. अडगळ आहेत की नाही तुम्ही म्हणालात ना, मग आत्ताच्या आत्ता फेकून द्यायच्या. वने, मी सहज म्हणालो. मी पण सहजच म्हणतेय. मी रागवले? मी रागवले का? रागवले आहे? फ्रेश आहेस? आहे ना? नाही ना? मग ही साडी उचलायची, आत्ताच्या आत्ता सगळ्या साड्या फेकून द्यायच्या. वने, फेकून द्या. तू डोक्यातला राग आधी काढ. वाव, काय? ही साडी तुमच्या ताईने दिली आहे. हो मग? वाव, किती सुंदर साडी वने, आहे. तुला खरं सांगू? फेकून द्यायची ही साडी, आत्ताच्या आत्ता फेकून वने, ही द्यायची. साडी घालून- आत्ताच्या आत्ता फेकून द्यायची, नाही तर मी त्याची पायपुसणी करेन. वने, ही साडी घालून ती फरशी पुसतानाचा व्हिडिओ तुमच्या ताईला पाठवेन. वेड लागले का? ही साडी हे काय? अगं वेड लागला का तुला? अगं अगं, ताईने दिलेली साडी आहे ना ती. असं कोण करतो? वने, डोक्यातला राग काढ. अगं वा, ही साडी तुमच्या आईने दिली. हो म्हणे, आईने दिली. बाय गो, बिना गरजेची गोष्ट, अनावश्यक गोष्ट कशाला पाहिजे? पडदे करते हिचे. नाही नाही साड्यांची. अगं नाही पडदे, अगं नाही जाणार ते. पडदे एवढं असं करते कसा हिचे. पडदा होईल? पडदे करते असं साड्या. नाही होणार. पडदा व्हायला येतं, चढून करायला लागेल ना. असं नाही होणार. ऐक माझं, असं का करतेस? का राग एवढा? शांत हो. किती धुमसतेस बघ जरा तू. आपण माणसं आहोत. माणूस म्हणून जन्माला आली आहेस ना तू, की वाफेचं इंजिन म्हणून जन्माला आली आहेस? असं असं होतंय म्हणून सांगतो ना, शांत हो ना ग. सगळ्या चांगल्या साड्या आहेत तुझ्या, खरंच सांगतो मी, खूप चांगल्या आहेत साड्या. आता शब्द पलटायचा नाही. शब्द नाही पलटत आहे. अनावश्यक बिनगरजेच्या गोष्टी आहेत ना, अडगळ म्हणालात ना तुम्ही माझ्या साड्यांना. शांत बस. ऐक ऐक माझं माझं हे बघ वनी, असं नको माझं गुंड लागो. गुंडू झुंकुलू भुंगरूचू पुंगरूचू टोंगो. झिंगुराला पुंगुराला माझं डंपर. भ्रमप्रम माझं टिमप्रम. आणि हनीमूनला मी गाणं म्हटलं होतं ते म्हणून आठवते गाणं? ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तिखी तिखी नजरे, ये गेंडे जैसी चल. काय म्हणालात? हरणो हुरणा जैसी. वर्ण कोण रे तो प्राणी? हरणी जैसी चाल ग. चुकून झालं, भस्कन आलीस म्हणून झालं म्हणे. छान. बायकोचा मूड काय? आपल्याला जोक सुचतायत? नाही, जोक नाही. जोक सुचतायत तुम्हाला? नाही, नाही, म्हणे. एक मिनिट, काय? होय. मी आता बघाच. काय झालं? एक मिनिट. वने, काय झालं? हे काय कर वने, काय करतेस वने? बापरे, हे काय? काय बूट आहेत माझे ते? कशाला हवे? हे बिनगरजेच्या गोष्टी अडगळ कशाला पाहिजे? अनावश्यक आहेत ना. एक जोड चपला आहेत ना. वने, अरे माझे बूट फेकले. नाही पाहिजे, घरात नाही पाहिजे अनावश्यक गोष्टी तुम्हाला. ऐक ऐक वने, ऐक. काय करतेस तू? हे वने, काय करतेस? हे काय? 1 2 3 4 8. हो 8 मोजे आहेत ते. मग 8 पाय किती आहेत? पाय- पाय किती आहेत? हे 8 जोड मोडे. ऑक्टोपस आहात तुम्ही? नाही, ऑक्टोपस कशाला लागतात? लागतात वने. आता बूट पण फेकून दिले, मोजे कशाला हवेत? वने वने वने, अगं नको करूस हे वने. का फेकतेस तू मला? माझ्या गोष्टी अडगळ आहेत ना. ऐक ऐक वने, नाही वने, नाही वने, नाही वने. हे काय? हे काय? हे काय? हे काय? हे काय? हे काय? लेंगा आहे माझा. लेंगा. अरे वने, हे घ्या. अगं हे काय? पायाचा लेंगा घालायचा. हा फेकून अगं एक पायाचा लेंगा कोण घालतं? घाला ना. आता 2 पाय घाला आणि चाला. असं कोण जाणार? माझ्या वेळ गोष्टी लागली. तुम्हाला अडगळ वाटतात. काय? मला काय? काय काय शोधतेस तू? ए वने वने, अरे बापरे, कोणीतरी वाचमान आहे. ओ, साटम काकू, प्लीज घरी या. साटम काकू. ओ मोजा मेरा है, ए मोजा मेरा है, हात मत लगाओ. हे वने, कुठे टाकू? बाबांचा फोटो आहे. हा बाबांचा फोटो आहे. बाबांचा फोटो आहे. म्हातारा जाऊन 20 वर्ष झाली ना. कशाला पाहिजे ही अडगळ घरात? कशाला पाहिजे? अडगळ नाहीये बाबा, बाबांचा फोटो आहे ना. बाबा अडगळ नाहीये. फोटोच्या मागे 5-5 पाली जाऊन लपतात. तुझे बाबा होते तेव्हा बहिणीच्या चुका पाठीशी घातल्या, आता पालींच्या चुका पाठीशी घालतायत. नको तू सोड सोड तो फोटो लागेल. अगं सोड, इथे बस. शांतपणे बस इकडे. सोड तो फोटो. कमाल करतेस तू. माफ करा बाबा, कमाल करतेस तू. बस इकडे.
इथे बस. बस इकडे शांतपणे. हा, बस इकडे शांतपणे. हा, का असं करतेस वेड्यासारखं? एवढं पण रागवायचं का? कशी दिसतेस बघ. खडी फोडण्याचं मशीन असं असं असतं. नाही, नाही. असं वाटलीस ना. शांत हो ना. नको ना चिडूस म्हणे. एकच साडी खरेदी म्हणून एवढं करायचं. हे आता रडू नको आहे ना म्हणे यार. अरे यार म्हणे नको करू यार. तुमच्याकडे कधी जास्त मागितलं का साड्या? नाही म्हणे. शेजारच्या बायका एकदा नेसलेली साडी पुन्हा अंगाला पण लावत नाही. मी तरी 4-4 वेळा साडी नेसते. एकदा मागितलं तर इतकं बोलून दाखवलं तुम्ही. हो म्हणे. ठीक आहे हरकत नाही आपण जाऊया साडी विकत घेऊया. मग तर झालं. शांत हो आता. मी म्हणालो ना साडी घेऊया ना विकत आपण. ह्या घरात ना टोकाचं वागल्याशिवाय रक्त आटवल्याशिवाय काहीच मिळत नाही. मगाशी म्हटलं होतं साडी खरेदीला जाऊया तेव्हाच हो म्हटलं असतं तर एवढं एवढं घडलं असतं का? ठीक आहे बाबा मी म्हणालो ना आता. नाही पण वणीच्या डोळ्यातून असं भडा भडा अश्रू वाहिल्याशिवाय तुमचे रविवार सार्थकी लागतात का? अरे नाही यार म्हणे हे तू ऐसा हे करते ना. चल ना चल कबड्डी. जेव्हा एखादी बाई म्हणते ना आपण रिलॅक्स रिलॅक्स. मी जाते मग. नाही नाही सॉरी 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 आपण जाऊया. जेव्हा एखादी बाई म्हणते ना साडी खरेदीला जाऊया तेव्हा ती फक्त एखादा असा वस्तू एखादा जिन्नस खरेदी कर ही भावना नसते तिच्या मनात. साडी खरेदी करणं म्हणजे अशी कला आहे हो. असं समाधान वाटतं साडी खरेदी करताना. असं बराच वेळ एक रंग असं मनात ठरवलेला असतो आणि आपण अचानक असं दुकानात जातो आणि त्याच रंगाच्या अशा अगणित साड्या बघून मन एकदम हरकून जातं. बाप रे कोणती साडी घेऊ कोणती नको असं होतं. तो ठरवलेला रंग आपण कधीच विसरून गेलेलो असतो. असं बघता 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 एक साडी इतकी मनात भरते असं पटकन हातात घेतो. वाव काय फिलिंग आहे साडीचं. काठपदर जरा मोठा आहे ना. मला नाही आवडत. मला अशा छोट्या काठपदराच्या अशा बारीक बारीक बुट्ट्या असलेल्या साड्या खूप आवडतात. मन परत असं शोधायला लागतं आपल्याला आवडता रंग आणि तेवढ्यात लक्ष जातं शेजारी बसलेल्या बाईच्या मांडीवर असलेल्या साडीवर. काय सुंदर साडी आहे. पण तिने ऑलरेडी ती सिलेक्ट केलेली असते. मन ना एकदम खट्टू होऊन जातं की आपल्याच बाबतीत असं का होतं. मग पुन्हा शोधत असताना तेवढ्यात त्या बाईला ती साडी आवडेनाशी होते आणि आपण असं पटकन घेतो. काय सुंदर साडी आहे. बापरे काय फिलिंग आहे साडीचं. 4500 बाई खूप महाग आहे. ठीक आहे काही हरकत नाही म्हणून असं 3-4 साड्या अशा पटकन अंगाला लावून बघतो. आरशात बघतो. बाई छान दिसते का? शेजारी उभ्या असलेल्या नवऱ्याला विचारतो काय हो ही बरी आहे का ही बरी आहे. तो कोणती हो म्हणाला तरी घेतो ती जी मनात एकदम घट्ट भरलेली असते. मग असं पटकन शोरूमच्या बाहेर जातो. सूर्याच्या प्रकाशात बघतो हाच रंग आहे ना की लाईटमध्ये आधी वेगळा वाटत होता. नाही तोच रंग आहे. मग पटकन असं मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करतो काय ग ही बरी आहे ना की ही बरी आहे. एवढं सगळं सागर संगीत झाल्यानंतर आम्ही साडी खरेदी करतो. साडी खरेदी म्हणजे मेडिटेशन असतो. समाधान वाटतो मनाला की फायनली आपल्याला हवी तशी साडी मिळाली. तुम्हाला नाही कळणार. त्यासाठी एका स्त्रीचंच हृदय लागतं. एका क्रेडिट कार्डच्या एवढ्या स्वाईपच्या मागे एवढं असतं. हो तुम्हाला नाही कळणार ते. म्हणजे अन्न वस्त्र निवारा अशा 3 मूलभूत गरजा असतात. त्याबरोबर बायकांसाठी साडी खरेदी हे सुद्धा 4थी गरज असायला हवी नाही का? काय हरकत आहे. तुम्ही पार्टांमध्ये जाता तेव्हा विस्की ही मूलभूत गरज नसते का? हा ते असते ना तसं काय हे मग आता नाही. येणार आहात की वाद घालणार आहात? हा मी येणार तयार झालायत ना फायनली. हो. पाडवा येतोय मला हवी हो साडी. पाडवा आता तर झाला 3 महिन्यांपूर्वी. सारखा सारखा काय पाडवा येतो तो दिवाळीतला पाडवा आता गुढी पाडवा चैत्रातला पाडवा येणार आहे ना. ओके येणार आहात हो नक्की? आज साडी घेणार आहे मी तुला. I'm okay, I'm okay. मग मी खरंच एक साडी घेणार आहे तुला. नाही मला 4 साड्या पाहिजे. वने 4 नाही 1 ठरलं ना आपलं. 5 1 ठरलंय वने. 6
वने एक 7 वने एकच साडी ठरली 8 वने एकच साडी 9 वाजव, वाढवते 10-15 15 साड्या